हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने जर पुऱ्या टम्म फुगायला पाहिजेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. तर त्यासाठी आपल्याला प्रथम खोलगट आणि पसरट भांड्यामध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपण इथं मैद्याचा वापर करणार नाही, फक्त गव्हाचं पीठ वापरून टम्म फुगणारी पुरी आणि त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत मऊ राहणारी पुरी कशी करायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 4 वाटी गव्हाचं पीठ घेऊन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमच साखर. आपण इथे 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं म्हणून इथे 2 चमच साखर वापरली. जर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ वापरलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 चमच साखर घ्या. त्याचबरोबर आपण 1 चमच मीठ घालणार आहोत आणि एका पळीमध्ये 3 चमच तेल गरम करून आपण या पिठामध्ये पसरून घेणार आहोत. आता गरम केलेलं तेल आपण पिठामध्ये घातले, त्याच्यामुळे लगेच पीठ मळून घ्यायचं नाही. आपण थोडं स्पूनच्या सहाय्याने सर्व तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 2 ते 3 मिनटं आपण हे तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतरच आपण पीठ मळायला घेऊ. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित सगळं मळून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे 2 वाट्या पीठ घेऊन आणि त्याच्यामध्ये 1 चमच साखर घालून आणि त्याचबरोबर अर्धा चमच मीठ घालून हे पीठ मळून घेऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या. काही लोकांना गव्हाचं पीठ म्हटलं की चिकट असतो म्हणून कंटाळा येतो. तर मी सांगितले पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ मळायला सुरुवात करा. बघा, गव्हाचं पीठ हातालासुद्धा चिटकणार नाही. हाताला लागलेलं पीठ आणि कढईला लागलेलं पीठ सगळं व्यवस्थित एकजीव झाले. जर तुम्हाला रोज घरगुती चपात्यांसाठी सुद्धा पीठ मळायचं असेल तर फक्त आपण इथे साखर न वापरता ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने पीठ मळू शकतो. तर पाहू शकता तुम्ही इथे थोडं तेल घेतल्यानंतर हाताचं सुद्धा पीठ निघून गेलेलं आहे. आता आपण असंच एक 5 मिनटं पीठ मळत राहणार आहोत. रोज आपण ज्यावेळी चपातीसाठी पीठ मळतो त्यावेळीसुद्धा पीठ एकजीव झाल्यानंतर फक्त एक 5 मिनटं तुम्ही तेल घेऊन पीठ मळून घ्या. तर पाहू शकता तुम्ही इथे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण वरच्या बाजूला थोडं तेल लावून घेणार आहोत, म्हणजे वरची बाजू कोरडी व्हायला नको म्हणून. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी पीठ मुरायला ठेवू. अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासाने आपण आता हे पीठ 2 ते 3 मिनटं मळून घेणार आहोत. आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे म्हणजे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊ. आपण रोज चपात्या करतो ना त्या पद्धतीनेच गोळे करायचे आहेत, पण इथे थोडे मोठे गोळे करायचे आहेत, कारण आपल्याला चपाती जास्त पातळ लाटायची नाही. थोडी जाड ठेवूनच आपण पुऱ्या करून घेणार आहोत. आता आपण गोळे साईडला करून ठेवू. त्यानंतर आपण कोरड्या पिठाच्या सहाय्याने एक चपाती लाटून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण लाटण्याच्या सहाय्याने हलक्या हाताने ही चपाती लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आता आपण छोट्या वाटीच्या सहाय्याने छोट्या पुऱ्या तयार करून घेऊ. तर पहा इथे एका चपातीमध्ये 5 पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता हलक्या हाताने आपण जे साईडचं पीठ आहे ते काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही किती मस्त छान गोल पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता जे राहिलेले पीठ आहे त्याचा गोळा करून ठेवू. आता आपण तयार झालेल्या पुऱ्या एका पसरट भांड्यामध्ये म्हणजे ताटामध्ये न्यूजपेपर ठेवून त्याच्यावरती पुऱ्या ठेवणार आहोत. आता परत आपण दुसरी चपाती कोरड्या पिठाच्या सहाय्याने लाटायला घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे कोरडं पीठ न वापरता तेल वापरून चपाती लाटू शकता, पण आपल्याला इथे जास्त तेलकट पुऱ्या करायच्या नाही आहेत, म्हणून आपण पिठाच्या सहाय्याने चपाती लाटून पुऱ्या तयार करणार आहोत. आता जे उरलेले पीठ आहे त्याचा आपण गोळा करून घेऊ आणि जे अगोदरचं पीठ होतं ते दोन्ही एकत्र करून लगेच चपाती त्याची लाटायला घेऊ. जर आपण हे पीठ तसंच ठेवलं तर कडक होण्याची शक्यता असते, म्हणून आपण लगेच कोरड्या पिठाच्या सहाय्याने त्याची चपाती करून त्याच्या पुऱ्या तयार करणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने हलक्या हाताने आपण आता परत थोडी जाड चपाती लाटून घेणार आहोत. नंतर छोट्या वाटीच्या सहाय्याने परत छोट्या पुऱ्या करून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर पीठ मळताना तुम्ही ओवा किंवा जिऱ्याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने सर्व पिठाच्या चपाती लाटून आपण त्याच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. शेवटची ती लास्ट होती पुरी, ती जरा मोठी झाली.
आता आपण सर्व पुऱ्या तळायला घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे 4 वाटी गव्हाच्या पिठापासून खूप साऱ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घातले. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण पुरी तळायला घेणार आहोत. त्याचबरोबर एका जाळीच्या भांड्यामध्ये न्यूजपेपर ठेवून त्याच्यामध्ये आपण तळलेल्या पुऱ्या ठेवणार आहोत. चला आता तेल व्यवस्थित तापले की नाही एक पिठाचा गोळा टाकून चेक करू. तर पाहू शकता तुम्ही इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण एक एक पुरी हलक्या हाताने सोडून पुरी तळायला घेऊ. पुऱ्या तळत असताना आपल्याला इथे गॅस फास्ट ठेवायचा आहे, म्हणजे पुऱ्या कशा व्यवस्थित शिजून निघतात आणि त्याचबरोबर जास्त तेल सोकून घेत नाही. तर पाहू शकता तुम्ही तेलामध्ये पुऱ्या टाकल्या किती मस्त छान टम्म फुगलेल्या आहेत. आता आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने जास्त पुरी हँडलसुद्धा करायची नाही, नाहीतर मग पुऱ्या तेल अजून सोकून घेतात. तर पाहू शकता तुम्ही खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने एक एक पलटी देऊन घेऊ. तर पुरी खालच्या बाजूने शिजले हे कसं कळणार? तर ज्यावेळेस आपण पुरी तेलामध्ये टाकतो त्यावेळेस तेलामध्ये जास्त बुडबुडे असतात. ज्यावेळी तेलातले बुडबुडे कमी होतात त्यावेळेस समजायचं की खालची बाजू व्यवस्थित शिजत आले. तर पहा आता तेलामधले बुडबुडे कमी झालेले आहेत, म्हणजे खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ते झाऱ्याच्या सहाय्याने सर्व पुऱ्या तेलामधून काढून घेऊ. आता परत आपण गॅसची फ्लेम फास्ट ठेवूनच परत दुसऱ्या 4 पुऱ्या तेलामध्ये टाकून घेऊ. याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. ज्या पद्धतीने मी इथं पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या तयार करून पहा. पुऱ्या कशा चारही बाजूने मस्त टम्म फुगतील. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे लाख मोलाचे असते. जर सणासुदीला पुरणपोळ्या करून कंटाळा आला असेल तर काहीतरी पटकन आणि झटकन होणारी रेसिपी म्हणजे श्रीखंड पुरी. तर मी सांगितलेल्या पद्धतीने पुऱ्या करून पहा. अशा प्रकारे आपल्या इथे सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर पहा तुम्ही इथे सर्व पुऱ्या कशा व्यवस्थित चारही बाजूने मस्त फुगलेल्या आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे तुम्ही पहिल्या पुऱ्या लाटून न घेता पुऱ्या लाटत असतानाच एका बाजूला पुरी तुम्ही तळून घेऊ शकता. पण कधीकधी काय होतं, व्यवस्थित पुरी लाटली जात नाही आणि मग पुरी व्यवस्थित परत फुगत नाही. म्हणून आपण प्रथम सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतरच मग सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. पुरणपोळी ही हरभऱ्याच्या डाळीची असते. हरभऱ्याची डाळ थोडी पचायला अवघड असते, म्हणून आपण इथे हेल्दी रेसिपी म्हणून श्रीखंड पुरीचा बेत केलेला आहे. आणि त्याचबरोबर ओला वाटाणा म्हणजे मटारची भाजी केलेली आहे. तर लहान मुलंसुद्धा श्रीखंड पुरी आणि ओल्या वाटाण्याची भाजी आवडीने खातात. सणासुदीला काहीतरी गोडधोड करायला पाहिजे म्हणून झटकन आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे श्रीखंड पुरी. तर आज आपण श्रीखंड पुरी झटकन आणि पटकन कशा पद्धतीने तयार करायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तुम्हीसुद्धा असं लहान मुलांना पौष्टिक आणि हेल्दी खाऊ घालायचं असेल तर श्रीखंड पुरीचा बेत करून पहा. आणि रेसिपी झाल्यानंतर ते कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर महत्त्वाची टिप्स सांगायची म्हणजे आपण ज्यावेळेस पीठ मळणार आहोत त्यावेळेस जे गरम केलेलं तेल टाकतो ते पूर्ण गरम केलेलं तेल घालायचं नाही. गरम करून थोडं कोमट झाल्यानंतर तेल आपण त्या पिठामध्ये पसरून घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कणिक आपल्याला मळून झाल्यानंतर अर्धा तास मुरायला ठेवायचं आहे. म्हणून आपण प्रथम कणिक मळतानाच थोडं घट्ट मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही. जर आपण कणिक जास्त पातळ मळलं आणि त्याच्यानंतर परत अर्धा तास मुरायला ठेवलं तर अजून पातळ होईल आणि मग चपाती लाटताना त्याला जास्त पीठ वापरावं लागेल आणि मग पुरी तळताना तेल खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे पुरीला जे कोरडं पीठ असतं ते तेलामध्ये उतरतं आणि पुरीसुद्धा जास्त तेलकट बनते. म्हणून पुरी तेलकट बनायला नको आणि मस्त टम्म फुगायला पाहिजे. तर मी सांगितलेल्या टिप्स वापरा आणि ज्या पद्धतीने पुरी बनवली त्या पद्धतीने पुरी बनवून पहा. बघा व्यवस्थित पुऱ्या तयार होतील. अशाच मस्त चमचमीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन गोड रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.